नमस्कार, कनक कृषी न्यूज चॅनलमध्ये आपल्या सर्वांचे स्वागत आहे. महाजनवाडी येथील अग्रवाल HP गॅस गोडाऊन येथे सिलेंडरचा तुटवडा, जनतेचा जनआक्रोश HP गॅस विरुद्ध. बातमी बघत राहा शेवटीपर्यंत कनक कृषी न्यूज चॅनलवर. तर हा रस्ता पूर्ण बॅक जाम होऊन जाते. सिलेंडरवाले चोरी करतात आणि आपले सिलेंडर विकतात आणि लोक इथले काही त्यांच्यासोबत मिळलेले आहेत आणि ते हस्तक्षेप करून सिलेंडरची मार्केटिंग करतात. तुमचं नाव सांगा. तुमचं नाव? पद्माकर. पूर्ण नाव सांगा ना. पद्माकर. चेहरा एवढा मोठा असल्यावर किती वर्ष झाले बोर्डावर नाव नाही काही नाही. मग सांगा. काहीच नाही. एजन्सी म्हणून वाटतच नाहीये कोणत्या अँगल मध्ये. सिर्फ लोक येत आहे, सिलेंडर घेऊन जात आहे आणि भेटले तर भेटले, नाही तर वापस चालले जातात तसेच लोक. गाडीवाले बरोबर तिथे भरून. हे काय सरकारच्या नियमाचं उल्लंघन आहे की नाही? 905 आहे ते 1300-1400 रुपयाला विकतात आणि आम्ही कस्टमर असून आम्हाला काल पण येऊन वापस गेले, लाईनच लागून वापस गेली. 8 दिवस झाले वापस जाऊ राहिलो आम्ही. दुसऱ्याच्या घरी किती दिवस जेवण करणार आहे? बाहेर काय खाण्यासाठी पैसे नाहीये माझ्याकडे तितके की रोज रोज मी सिलेंडर घेऊन येणार धक्का मारत. हे आंबेडनगरी चौपट राजा इथं काही खरं नाही आहे. नाहीतर मग दुसरे त्याने ते एजन्सी द्यावून दुसरे आमचं नाव दुसरीकडे ट्रान्सफर करा जिथं आम्हाला सोयीचं होईल ते. अच्छा, नागलवाडीला पण काही HP सिलेंडरचं गोडाऊन आहे ना? नागलवाडीला जा म्हणत होते सिलेंडर आणायला. तिथे कसं जाणार आहे? कार्ड इच्छा आहे ना तिथे. कसं तिथे गाडी आली म्हणाले. लोक कसे देणार? दुसरी एजन्सी आम्हाला कसं काय देणार? आमची एजन्सी हे आहे अग्रवाल एजन्सी, इथूनच आम्हाला मिळायचं. आणि ह्या रिंग रोडला सुद्धा एक HP गोडाऊन आहे ना? बाकी ठिकाणी नाही. आणि इथंच का बरं हमेशा इथंच काही प्रॉब्लेम येतोय? याचंच काही कारण नाही समजायचं आम्हाला. अरे तिथे भेटत आहेत का सिलेंडर? हा, बाकी ठिकाणी कुठंच काही नाही. एक कस्टमर नाही. इथंच का बरं असं होत व्हायचंय? मग काय करणार आहे तुम्ही आता याच्यावरती? काय मग आता मग कुठं काय बोलणार आणि काय करणार आम्हाला काय समजेल? काल गाडी आली तेवढी गाडी घेऊन पूर्ण असे बाहेर त्यांना ते सिलेंडर देत होते. ब्लॅकमध्ये लोक बाहेर येऊन येत होते आणि आपल्याला घेऊन जात होते. आम्ही इकडे लाईनीत लागत नव्हतो. लाईनीत लागून काय फायदा नाही. आतमधून काय एजन्सी आहे आणि काय ना चालू आहे? स्लिप देऊन द्यायला तयार आहे हे लोक. आपलं नाव काय? रवींद्र जांभूरकर, कुठे राहता? वानाडोंगे संगम रोड. तेवढं लांबून आम्ही रोज चक्कर मारून आलो इथं कामं झाली सोडून. सुरुवातीची जी एजन्सी होती आम्ही इथे गेलो काय पाप केलं काय इथे सिलेंडर घेऊन? सर्व लोकांना त्रास आहे इथे. बरं, यांची एजन्सीचं का बरं असं व्हायचे? बाकी एजन्सी तर असं नाही. एक कस्टमर नाही दिसत. आमच्या भागात ते विश्वनाथ गॅस एजन्सी आहे ते HPची आहे. तिथे एक कस्टमर नाही दिसत. अरे हा येतही ते सत्यभामा इंडियन चा प्रॉब्लेम आहे ना. पहिलं माणसाची गरज आहे अन्न वस्त्र निवारा. प्रशासन या गोष्टीकडे लक्ष न देता आपल्या इलेक्शनच्या कामात व्यस्त असल्यामुळं इथं स्थानिक आमदार समीर भाऊ मेघे यांनी थोडं इथं काळजीपूर्वक लक्ष घालून आम्हा सर्व सिलेंडर धारकांना सिलेंडरची व्यवस्था करून देण्यात यावी हे आम्ही विनंती करतो. आपलं नाव? माझं नाव राकेश मेघराजी अटवार, कुठे राहता? राहणार अटवार लेआउट, वाना डोंगरी. कोणतं सिलेंडर आहे तुमच्याकडे? HP. किंवा किती दिवसापासून तुम्हाला सिलेंडर नाही भेटत आम्हाला आहे? महिन्यापासून सिलेंडरचा पुरवठा नाही झाला आहे. मुलाला शाळेत उपाशी पाठवणं पडते अशी वेळ आली आहे. आणि ब्लॅक विक्रेता करणारा हा 1300 ते 1400ला सिलेंडरचा पुरवठा करून देत आहे. आणि किती दिवस झाले बुकिंग करून तुम्हाला? बुकिंग होतच नाही आहे. ऑनलाईन बुकिंग नाही झालंय का? नाही होत आहे. सिलेंडरच्या एजन्सीमध्ये गेले असता बुकिंग होण्याचा कार्यक्रम रद्द आहे म्हणून आम्हाला वापस पाठवतात. आणि आपलं ब्लॅक सिलेंडर कोण विकते? कोण इतके म्हणजे या एरियातले लोक, एरियातले लोक की गोडाऊनचे लोक? गोडाऊनचे समजा ना. जेव्हा गोडाऊनचे पुरवठा त्यांना करत असेल तेव्हाच तर बाकी लोक ब्लॅक विकून राहिले ना. याला जबाबदार कोण आहे? गोडाऊन धारक आहे ना. हा, पहिलं गोडाऊन धारकावर जे कारवाई करा, त्याच्यानंतर मग त्याच्यावर करा. आणि हॉटेलवाल्याला तर बरोबर भेटते, तुम्हाला कोण नाही भेटत? आता आम्हाला काय माहित काऊन नाही भेटत? त्याच्याकडून जास्त पैसे मिळत असत. असं मार्केटमध्ये अंदाजे रेट 1300-1400 चालू आहे सिलेंडरचा. फिक्स रेट केला आहे ना.
लोकांच्या दुसऱ्याच्या घरीच काल आम्ही माथ्याराही असून आम्ही लोकांच्या घरी स्वयंपाक बनवलाय. मग आणि 2 सिलेंडर दिवस नाही तर झाले मग काय मी करावं? दुसऱ्याच्या घरी जेवण करून येत आहे. माझ्या जॉब कॉलेजला जाणं बरोबर होत नाहीये सिलेंडर कॉलेजला आहे आपण? नसल्यामुळे. मी इथेच राहते महाजनवाडीमध्ये. मी प्रॉपर मांडवगडचे आहे. सिलेंडर माझं इच्छा असल्यामुळे सिलेंडर घ्यायला मी काल पण आली आणि वापस गेली ना. आज बोलवलं त्यांनी 8 ब्लॅक मध्ये वाजता. दिले आज सिलेंडरची गाडी नाही येत म्हणल्यामुळे मी वापस चालली. आज गोडाऊन बंद आपलं करून नाव चालू काय? केले. राधिका डटमल. सकाळी इथून पोरीनं बघितलं तर 5 सिलेंडर काढले दिले. मग ते कुठे गेले? आणि आम्ही ते लाईनीमध्ये उभे आहे. आपलं नाव? माझं वासुदेव काशीनाथ राठोड. महाजनवाडी अग्रवाल गॅस एजन्सी येथे नेहमीच सिलेंडरचा तुटवडा होत असतो. बाकी सिलेंडर केंद्रावरती बरोबर सिलेंडर मिळत असून फक्त अग्रवाल गॅस एजन्सी येथे सिलेंडरचा तुटवडा भासून मात्र ब्लॅकमध्ये सिलेंडर विकल्या जातात. 1300 ते 1500 रुपये ब्लॅकमध्ये सिलेंडर विकल्या जाते. हॉटेल रेस्टॉरंटमध्ये घरपोच हॉटेलमध्ये रेस्टॉरंटमध्ये चाय टपरीवर त्यांना नेऊन ब्लॅकमध्ये सिलेंडर दिला जाते, परंतु ग्राहकांना मात्र सिलेंडर दिला जात नाही. असा जनआक्रोश यावेळी ग्राहकांनी केलेला होता. यावेळी उपस्थित सर्व ग्राहकांनी एक निवेदन तयार करून त्यावरती सह्या दिलेल्या आहे आणि हे निवेदन उद्याला सोमवारला तहसीलदार हिंगणा यांना देण्यात येणार आहे. तहसीलदार हिंगणा यांना मागणी करण्यात येणार आहे की HP सिलेंडर गॅस गोडाऊन अग्रवाल इथून न्या, नाहीतर दुसऱ्यांना ही एजन्सी द्या आणि सिलेंडरची व्यवस्था चांगली करा, असा आक्रोश यावेळी ग्राहकांनी केला. 50 लोकांच्या सह्यांचे निवेदन तहसीलदार यांना देण्यात येणार आहे. यामध्ये विकास पाटील, सीताराम मुने, वासुदेव राठोड, योगेश रेवतकर, सूरज कक्कड, किशोर द्याडे, राजेंद्र लडी, लंकेश सोनवणे, हर्ष लडी, शुभम डडमल, रमेश पांतावणे, नागसेन फोबरे, पद्माकर गुरनोले यावेळी उपस्थित होते. धन्यवाद. आपण बघत होता कनक खुशी न्यूज चॅनल. कनक खुशी न्यूज चॅनलला सबस्क्राईब करा, लाईक करा.